कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटीची बैठक अत्यंत कडक अवस्थेत पार पडली आहे. पोलीस प्रशासन, महसूल आणि पालिका विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत प्रशासनानं कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना स्पष्ट आणि थेट इशारा दिलाय. मोहरम हा दुखवट्याचा सण असल्यामुळे मिरवणुकीत डीजे वाजवण्यास पूर्णपणे बंदी घातली गेली आहे. जर डीजे लावला तर तो जप्त केला जाईल, असा इशारा दिला गेलाय. सणाच्या आडून रस्त्यावर हुल्लडबाजी, गोंधळ किंवा हातात कायदा घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल होतील, असंही सांगितलं गेलंय. अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांवर महापालिका थेट कायदेशीर कारवाई करणार आहे. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर सायबर पोलिसांचं बारीक लक्ष असणार आहे. अफवा किंवा आक्षेपार्ह मेसेज पसरवल्यास ग्रुप ॲडमिन आणि मेसेज पाठवणाऱ्यावर थेट जेलची हवा खाण्याची वेळ येईल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि संवेदनशील भागात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला जाणार आहे. मोहर्रमच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शांत व दक्षता समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, RDC, ॲडिशनल SP, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी, तसेच MSCB, महापालिका, इतर सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि शांत समितीचे सर्व सदस्य त्यासाठी उपस्थित होते. शांत समितीचे सदस्य यांच्याकडून वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याकडून काय काय कारवाई त्यांना एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामध्ये महापालिकेतर्फे रस्त्याची दुरुस्तीचा विषय असेल, स्ट्रीट लाईटचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, स्वच्छताचा विषय असेल, आरोग्य ॲम्ब्युलन्सचा विषय असेल, तसेच MSCB सोबत लूज वायरच्या आणि पोलीस डिपार्टमेंटच्या सोबत रूट आणि शांत आणि कायदा सुव्यवस्थेसाठीचे प्रश्न असेल, त्याच्यासोबत त्यांचे सर्व जे सूचना आहेत त्याची नोंद घेण्यात आलेली आहे. आणि याच्यासोबत जे सर्व संबंधित डिपार्टमेंट आहे त्यांनी पण त्यांची या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जी तयारी आहे ती त्या ठिकाणी मांडली. आणि त्यासोबत ज्या ज्या उणिवा आतापर्यंत राहिलेल्या आहेत त्याचं पण प्रशासनातर्फे नियोजन आहे की पुढील 6 ते 7 दिवसाच्या आत आपण 100% त्याची तयारी पूर्ण करणार. आणि जसं आपले शहराची जी ट्रेडिशन आहे की आतापर्यंत कधी या सणाला कधी गालबोट लागलेली नाही आहे, तीच ट्रेडिशन आपण या वर्षीसुद्धा कंटिन्यू करणार. आणि याच्यासाठी शांत समितीचे सर्व सदस्य तसेच सर्व शासकीय विभाग आणि पोलीस प्रशासन त्यांची तयारी झालेली आहे. मी सर्व नागरिकांना याची विनंती पण करतो की सर्वांनी यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं. सण परंपरेनुसार आणि शांततेत साजरा करा. कायदा मोडण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस प्रशासनाकडून खाक्या दाखवला जाईल, असा इशाराही दिला गेलाय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.